नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ विथ माय ट्रॅव्हलिंग ब्लॉग। तर आज मी निघालोय प्रति पंढरपूरच्या दिशेने। तर मग मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम चाललेलो आहे, तर बघूयात रस्त्यामध्ये काय काय मजा घडते ते। अशा प्रकारे आम्ही आमची धन्न म्हणजे आमची क्वीड काढून आम्ही निघालो। क्वीड काढल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत, पेट्रोल भरलंय सगळं टाकाटाक आणि आता आम्ही आलो आहोत पौडच्या पुढे। आता आम्हाला जायचे आहे प्रति पंढरपूरला। हे अशी गार गार गाडी पळवली 70-80 ने पळवतोय गाडी, पण गाडी काय पळत नव्हती। बाहेर उन्हाचा खूप धाक होता, आतमध्ये गाडीच्या गरमी पण एसी काय आपला फुल काम करत होता, फुल चिल, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं। आपण निघालोय, गाडी चालवतोय आणि अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहोत पौड गावाच्या पुढे। हा आपला स्विफ्टवाला च्या आईला मागासपासून हॉर्न देतोय यो काय साईड द्यायना, पण ह्याला हॉर्न दिला आणि एकदाचा का ओव्हरटेक टाकला म्हणतो मी आणि आलो बघा पुढं आल्यानंतर परत हॉर्न वाजवला। ह्या गाडीतली लोक माझ्याकडे अशी बघत होती जसं काय मी परप्रांतीय आहे किंवा परग्रहावरून आलेलो आहे। हे जाऊन त्यांच्या मागं असा काय ब्रेक दाबला की त्यांची अशी फाटून हातात आली बघा। मग मी टाकला त्यांना ओव्हरटेक आणि त्यांनी आम्हाला काय असा काय लुक दिला आणि मग आम्ही निघालोय पुढं। चल पुढं बघतो काय मागे, चल पुढं। अशा प्रकारे आम्ही निघालो पुढं आणि आम्ही आज चाललो कुठे माहितीये, आम्हालाही माहिती नव्हतं कुठं जायचंय, पण असंच घराच्या बाहेर पडलो। आज होती आम्हाला सुट्टीच्या दिवशी काय करायचं घरी बसून बोर होतंय बघा। मग निघतोय आम्ही बाहेर। तुम्ही बघितलं असेल आहे बैलांची नावं बघितली का बॅनरवरती? हे आहेत आमचे सर्जा राजा, लय फेमस बर का इकडं। सर्जा राजा, महिसासूर असली काय काय नावं ठेवलीत ना बघा त्यांची, बाकासूर, अहो पण लय फेमस इकडे, लय फेमस। हे जरासं आम्हाला ट्रॅफिक लागलं बघा, आम्ही गार ये आमच्या पुढे आला एक बुलेटवाला, मस्त एन्जॉय करत चालला होता बघा, कसा ठाप वेगळाच बाप। MH-14ची गाडी आणि केली आम्ही ओव्हरटेक, पण मला काही तो साईड द्यायना, नुसता मागं पुढं ये सर, तो मागं मी पुढं, तो मागं मी पुढं, कधी तो पुढं मी मागं, तो पुढं मी मागं, असं आमचं चाललं बघा। कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर। अजून बी तो आहे माझ्याच पुढं बघा, तरी पण तो त्याचं एन्जॉय करतोय बघा, ठाप। कदाचित तो बी आपल्याच दिशेने चालला असेल, काय सांगाव। पण माझी येते बुलेट असते बघा, बुलेटची मजाच वेगळी। चला चालला पुढं, चल पुढं मस्त। हे आम्ही आलो पौडच्या जवळ। तुम्ही कोळवण हडशी ऐकला असेल, कोळवणमध्ये आलेलो आहे। निसर्गरम्य सुंदर वातावरण आहे, आजूबाजूला झाडे। आज तशी पावसाची अपेक्षा होती, पण पाऊस काय पडलाच नाही, होत ते नुसतंच ऊन। हे भर उन्हात आम्ही गाडी दामटतोय आत तिच्या। हा पुढं चल पुढं, बुलेटवाला आलाय, जोशी वडेवाले कुठं बी शाखा खोलून राहिले बघा। अहो गल्ली बोळात त्यांची शाखा आहे, जोशी वडेवाले। कधी खाल्लाय का तुम्ही? कमेंट करून नक्की कळवा। मी खाल्लाय, एवढा काय बरा वाटला नाही। गार्डन वडापाव एक नंबर, आपला विषयच नाही। बुलेटवाल्याला म्हणलं आता ओव्हरटेक टाकाव, बुलेटवाल्याने स्पीड ब्रेकर आला तसा गाडीचा स्पीड कमी केला। मागून त्याला मी पप्पी देणार तेवढ्यात त्याने गाडीचा स्पीड पुन्हा वाढवला। मग मी पण माझ्या गाडीचा स्पीड वाढवला, म्हणलं आता काय ह्याला सुट्टी देत नाही, मी आता ह्याला ओव्हरटेक टाकल्याशिवाय राहत नाही। मग मी बी दिला ॲक्सिलेटरवरती पाय आणि गाडी आपली 50-60-70 उगा पळवली, पण तो गडी काय मागं हटाय तयार नव्हता, तो बी तेवढ्या स्पीडनी पुढं। हे पळ पुढं परत जोशी वडेवाले। अरे एकाच रोडला 2दा जोशी वडेवाले येऊन गेल्यात, 2दा। अरे किती वेळा यो स्पीड ब्रेकर आला म्हणून यांनी घेतली साईडला गाडी, पण आपल्या गाडीला स्पीड ब्रेकरला स्पीड कमी करावाच लागतोय। कसंही असं कुठून बी घालून गाडी चालत नाही। मग आम्ही निघालो परत पुढे, हळू चलतोय पुढं, चल पुढे। परत आम्ही निघालो। आता आम्ही पोचलो बघा जवळ हडशीच्या जवळ। हडशी गाव माहिती आहे तुम्हाला? नसेल माहिती। कोळवण माहिती असेल, कोळवणच्या अलीकडे। सगळं काय मीच बोलतोय, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त गृहीत धरलंय बघा। हे असं आम्ही निघालो, मग आलो आम्ही कोळवणच्या जवळ गाडी पळवली। बुलेटवाल्याकडे बघितलं तर बुलेटवाला अख्खा गायब। हे हिरवी झाडी, हिरवा डोंगर, कसा आहे कसा आहे।
बघायचं 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 दाखवू नाही नाही जाऊ दे बघायचं बघायचं नाही सोड चल. मग आम्ही निघालो पुढं 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 अशा प्रकारे. अरे लोकांनी कुठं बी बंगले बांधले तो पार झाडी डोंगरान बिंगरांच्या आईला. एखाद दिवशी पाऊस बिऊस झाला डोंगर बिंगर घसरला माळीनगाव झाला तर काय करणार ती. अशा प्रकारे आम्ही आलो बघा इकडं कोळवण कौड पाय करत असं क्रॉस करत करत आम्ही निघालोय पुढं. चल पुढं चालू राहू दे चल पुढं चालू राहू दे चल 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 बघायचं बघायचं बघायचं. हा 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 कसं आहे मित्रांनो अशक्य सुंदर असा रोड आहे आणि त्याची राईड एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. तरी माझ्या मनात आलं की आपण एखादा असा ब्लॉग बनवला पाहिजे म्हणून मी हा ब्लॉग बनवतोय. कमेंट करून नक्की कळवा सपोर्ट करा काय असेल तर सांगा. बघायचे 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 कसं आहे कसं आहे. अशक्य सुंदर अशी वाट आहे आणि आपण पोचलोय कमानीपाशी. आता इथून पुढं बघायचं कसं आहे. आ आ आ दाखवू 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 बघायचं 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 कसं आहे. हे असतात निसर्गरम्य असे रोड. अशा रोडला असं कंटिन्युअस गाडी चालवत राहावं कधी थकवा येऊच नाही असं वाटतं. तेवढ्यात माझ्या पुढे आले हे 2 टू व्हीलर वाले. त्या आईला गाडी काही साईडला द्यायना. मी दिला हॉर्न पा पॅ 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 पॅ. नंतर वैतागून त्यांनी म्हणला बाबा जा बाबा तुला लई घाई झाली आहे जा. म्हणलं ठीक आहे जातो बाबा. पण त्यांनी काय साईड दिलीच नाही. शेवटी जाऊन त्याला लई पकावला बघा लई टावला लई हॉर्न दिले त्याला लई त्रास दिलाय. तेव्हा जाऊन त्यांनी म्हणले बघा कारण ते चालत होतं आपलं 10-20च्या स्पीडनी आपली गाडी स्पीडनी होती. मग त्यांनी मला दिला हात आणि म्हणलं जा पुढं. मग टाकला की ओव्हरटेक आलो बघा पुढं कसं गेला. आलो पुढं चल पुढं. अशा प्रकारे आम्ही अशक्य सुंदर असा रस्ता आम्ही क्रॉस करतोय. वेगळीच मजा आहे एक वेगळीच. कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की ट्राय करा. नक्की निघून बघा असंच घराच्या बाहेर पडा आणि अशा सुंदर अशा रोडवरती ट्रिप एन्जॉय करा. पाऊस कुठं नव्हता हो. आम्हाला वाटलं होतं आज पाऊस येईल पण पाऊस काय आलाच नाही. नको तेव्हा पाऊस लय पडतोय बघा. आपण पण गेलो कधी तर पाऊस पडू दे असं वाटत असतं. एवढं सुंदर वातावरण फक्त थोडा पाऊस असतो तर मजाच आली असती. पाऊस काय आला नाही पण चला ठीक आहे चालतंय. आपण तर ब्लॉग करायचा होता आज ठरवलंच होतं की ब्लॉग बनवायचं आहे म्हणून. त्यामुळे मी आज ही व्हिडिओ बनवणारच होतो. कशी बनली आहे कमेंट करून सांगा. तरी काय पुढे जर ॲडव्हान्स करून आम्ही ॲडिशनल ह्याच्यात काय देऊ शकत असेल तर नक्की करू आपण. काहीच इश्यू नाही. आपण अशीच भटकंती करत असतो फिरत असतो. व्हिडिओ कमी बनवत असतो पण इथून पुढे वाटतं जरासं की व्हिडिओ बनवावे टाकावेत पोस्ट करावेत. लोकांचा चांगला सपोर्ट आहे आपल्या चॅनलवरती तर असाच सपोर्ट करत राहा. आणि अशा प्रकारे अशक्य सुंदर अशा रस्त्यावरून आम्ही जात आम्ही पोचलो एका ठिकाणावर ज्याचं नाव आहे प्रति पंढरपूर. आता प्रति पंढरपूर बघा तुम्ही कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे असं उतारावरून 10च्या स्पीडने चालते बघा गोगल गायगत गाडी. आणि ही आपली गाडी आहे भार गार गार गार. असे काय टर्न होते अशी काय वळण होती ना. आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती. हे इथं पोरांची गर्दी जमली होती. पिकनिक स्पॉट आहे बहुतेक. हे पोरं बी आल्यात लय पोरं सारे आल्यात इथं. हे राईट साईडला हॉटेल हे राईट साईडला आपल्या आता येईल ते मंदिर आहे बघा. आणि अशा प्रकारे आपण त्याच्या डोंगरावर पोचलोय. हे राईटला काहीतरी आहे बघा. आहे काहीतरी ते झिपलाईन विपलाईन ठेवले आणि ह्यांनी जरा एन्जॉय करायचा विचार केला पण हे बंद दिसते मला. बघूयात आता पुढं काय होते. आपल्या गाडीने आपण तर आलो. आता इथं बघा हे राईट साईडला एवढ्या उन्हात तानाची सहलीची पोरं बसवलेत. अरे काय कशाला एवढ्या उन्हात तानाच्या आत जाऊन बसा सावली आहे. असा अशक्य सुंदर असा रोड आहे बघा. समोर कशी डोंगर झाडी मस्त गार हवा लागते. असं आलो. हे पुढं असं भलं मोठं पार्किंग होतं. मग त्या पार्किंगमध्ये गाडी घातली. दिसला शेरू माहिती नव्हतं शाळेच्या पुस्तकात होतं सगळ्यांना शेरू. अशा प्रकारे आम्ही घेतली गाडी वळवली. गार 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 मारलाय का असं टर्न आलो बघा. आणि इथं आमची गाडी आता करणार आम्ही पार्क. आणि तिथून पुढं मग आम्ही जातोय मंदिरात. बघूयात आता कसं आहे निसर्गरम्य असं वातावरण. चला पुढं कसं आहे. हे आम्हाला येताना लागलं होतं झाडं डोंगर.
आता आमचं दर्शन झालं, आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. कसं आहे कसं आहे कसं आहे. तशी गाडी चालवायला मला जमत नव्हती बरं का, आत्ता शिकलोय. आपण लय पिंगुतोय बघा, कळणार बी नाही कशी पळवतोय मी यार, लय पळवतो गाडी. कसं आहे. चला आता आपली दर्शन झालेलं आहे, दर्शन निघालेलं आहे. तरी त्यातले काही शूट्स तुम्हाला अवेलेबल करून देतो. हे आहेत आपले काही तिथले फोटोज. बघा तुम्ही कसं वाटतंय लोकेशन, तुम्हाला जमतंय का. जाऊन या एकदा, जमलं तर नक्की विजिट करा. कसं आहे. बघायचं 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 कसं आहे. अजून दाखवू 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 दाखवू. बघायचं 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 कसं आहे. इथून पुढे निघालो आम्ही. त्यानंतर मुळशी. मुळशी म्हणजे पुणे जिल्ह्यातला सगळ्यात सुंदर असा भाग. लेफ्ट साईडला आपल्या धरण, पाणी. कसं आहे. अशा या सुंदर रोडवरून जाताना आम्हाला एक वेगळीच मजा आली. तुम्ही पण एकदा नक्की अनुभवा. कसं आहे. बघू 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 बघायचं बघायचं कसं आहे. विषय. अशा प्रकारे आम्ही पुढे निघालो. हे होता घाट होता, त्या घाट रस्ता आम्ही असा क्रॉस केलेला आहे. त्याच्यानंतर सुंदर असा रस्ता होता, मस्त अशा सुंदर अशा हिरवागार रस्ता होता. त्यानंतर आम्ही क्रॉस केलेला आहे. त्यानंतर आता आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे आमच्या. आता आम्हालाच माहीत नाही, पण हा रस्ता कोणीतरी सांगितला आम्हाला की लोणावळ्याला जातो म्हणून. म्हणलं बरं ठीक आहे. तर म्हणलं चला लोणावळ्याला जाऊ, आता काय असते बघूया. तर तिथं कळलं आम्हाला कुठली तरी फुलं खुललेत म्हणे, कावीर का सावेर नावाची, जी 7 वर्षातून एकदा उमलतात. म्हणून आम्ही म्हणलं त्या कारवी फुलांचा बगीचा बघायला आता आपण निघूया तिथून, जवळच आहे. तर एवढं आलं तर पुढं जायला कशाला थांबायचं. म्हणलं चलाच. म्हणून आम्ही निघालो. चालवतोय गाडी. आत्ता येईल मग येईल म्हणून आम्ही लय तास गाडी चालवली बघा. तुम्हाला तर कळलंच आता. हे गाडी चालून थकलो बघा. पण गेलो. पण शेवटी आपल्याला एक उत्सुकता असते ना, तिथं पोचल्यावरती काहीतरी भेटेल, काहीतरी पाहायचं, एक सुंदर असं